लोकसभा निवडणुकीच्या घडामोडींमध्ये सर्वात मोठी बातमी अजित पवारांना एक प्रचंड मोठा धक्का बसतोय। आमदार निलेश लंके आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये आमदार निलेश लंकेंचा हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। काही दिवसांपूर्वीच अमोल कोल्हेंनी या पक्षप्रवेशाबाबत एक अत्यंत सूचक वक्तव्य केलेलं होतं आणि आमदार निलेश लंके लवकरच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करतील। आजच शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे। आमदार निलेश लंके हे अजित पवारांचे निष्ठावान समर्थक मानले जातात। निलेश बुधावले आपल्याला अधिक माहिती देतात। निलेश, या पक्षप्रवेशाबाबत काय माहिती आहे? ज्ञानदा नगर लोकसभेची जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला सुटण्याची दाट शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार असू शकतात अशी देखील आता शक्यता वर्तवण्यात येते। कारण आज निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये या गटाला पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। खरं तर ज्यावेळेस महायुतीमध्ये अजित पवार सहभागी झाले त्यावेळेस सुरुवातीच्या टप्प्यामध्ये निलेश लंके यांना अजित पवारांना पसंती नेता शरद पवारांना पसंती दिली होती। मात्र काही कालावधीनंतर त्यांना आपलं प्रतिज्ञापत्र जे आहे ते अजित पवारांना दिल्याची माहिती समोर आली होती। आज जी माहिती मिळते त्यानुसार आता ते आज शरदचंद्र पवार गटाला पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळतात। यातली महत्त्वाची बाब अशी आहे की मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये याची सातत्यानं चर्चा होताना पाहायला मिळत होती। भाजपचे आमदार राम शिंदे यांचा देखील कुठेतरी त्यांना पाठिंबा आहे अशी देखील एक चर्चा सातत्यानं समोर येताना पाहायला मिळत होती। सुजय विखेंच्या विरोधात एक चेहरा आज या निमित्तानं समोर येईल यासाठी सोशल मीडियातून कॅम्पेनिंग देखील सुरू केलं होतं। काही दिवसांपूर्वी एबीपी माझाने या संदर्भातली बातमी दिली होती। जे काही उद्घाटनांची सध्या पोस्टर्स ग्राफिक्स निलेश लंके यांच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात येत आहेत त्या ग्राफिक्स आणि पोस्टर्सवर जर आपण पाहिलं तर त्या पोस्टर्सवर खासदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांचा फोटो, खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो प्रामुख्याने या पोस्टर्सवर पाहायला मिळत होता। यासोबतच अजित पवार, सुनील तटकरे यांचे देखील पोस्टर्सवर फोटो पाहायला मिळत होते। त्या पोस्टरवर जयंत पाटील यांचा फोटो मात्र टाळण्यात आला होता। असं असताना देखील आज मात्र निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासोबत जात आहेत आणि लोकसभा निवडणूक आगामी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं महाविकास आघाडीतून लढण्याची दाट शक्यता आहे। धन्यवाद निलेश, दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।